नमस्कार, मी अमित टिल्लू, स्मृतिगंधाचा संचालक. आजचा दिवस स्मृतिगंध पेज आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठी दोघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. शास्त्रीय संगीतातले दोन मोठे दिग्गज आज आपल्याबरोबर आहेत. असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थाने तरुण पिढीला शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत याच्याकडे याची आवड निर्माण ज्यांच्यामुळे झाली असे राहुल देशपांडे, आनंद भाटे आणि महेश काळे ह्या तिघांकडे ते श्रेय जातं असं म्हटलं जातं. यापैकी राहुल देशपांडे आणि आनंद भाटे आज आपल्या बरोबर आहेत. त्यांचं संगीत सौभद्र नावाचं नाटक रंगभूमीवर पुन्हा एकदा नव्याने आलेलं आहे आणि त्याचे 25 प्रयोग फक्त होणार आहेत. तर काल दीनानाथ नाट्यगृहात एक खूप छान प्रयोग झाला. त्यानिमित्ताने सुनील बर्वे यांनी दिलेली त्यांची बाईट आपण पाहिलीच असाल पेजवर. तर आपण गप्पा मारूया राहुल आणि आनंद यांच्याशी. हॅलो राहुल. हॅलो आनंद. नमस्कार. हाय. संगीत सौभद्र हेच नाटक करूया असं म्हणजे कसं हे आलं, म्हणजे विषय कसा पुढे आला तो? मी सुरुवात केली कट्यारनी, त्याच्यानंतर संशय कल्लोळ केलं, मग मानापमान केलं आणि माझ्या आजोबांची खूप मनापासून इच्छा होती की सौभद्र पूर्ण जसं पूर्वी व्हायचं, सगळी गाणी त्याच्यामधली घेऊन आणि पूर्वीच्या काळामध्ये जसं त्या हंड्या असतील किंवा ज्या पद्धतीने त्याचं नेपथ्य होतं तिथून आत्तापर्यंतचा त्याचा प्रवास अशा पद्धतीने त्यांना काहीतरी करायचं होतं. त्याच्या तालमी चालू झाल्या होत्या आणि त्यांचं निधन झालं. तर ते त्यांच्या डोक्यामध्ये होतं. मला माहितीये की ते आत्ता करणं तितकंसं कमर्शियली शक्य नाहीये, कारण पूर्ण सौभद्र करायचं असेल तर मला वाटतं एक 7 ते 8 तास मिनिमम लागतील त्याला. तर म्हणून मला सौभद्र करायचं होतं की एकतर वसंतराव असतील किंवा पु ल असतील ह्यांच्या अतिशय ज्याला म्हणतो संगीत नाटकांमधला राजा म्हणायला हरकत नाही, ते संगीत सौभद्र आहे. त्यामुळे मग डोक्यामध्ये आलं की आपण सौभद्रचे प्रयोग करू. आम्ही 3-4 वर्षापूर्वी एक 50 प्रयोग केले होते, पण आता परत असं वाटलं की परत एकदा लोकांसमोर जाऊयात, एक 25 प्रयोग करू आणि बघू लोकांना आवडते की नाही. आनंद, तुमचं हे पहिलंच नाटक का याच्या आधी पण तुम्ही काही नाटकांमध्ये काम केलेलं आहे किंवा? नाही, पहिलंच नाटक माझं. आणि इतकं पहिलं नाटक की म्हणजे ह्याच्या आधी मी कुठे शाळेत म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, असंही कुठे नाटकात काम केलेलं नव्हतं. आणि त्यामुळे राहुलने जेव्हा मला पहिल्यांदा विचारलं तर त्यावेळी तुम्हाला एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की पहिल्यांदा मी त्याला म्हणलं की अरे हे काही माझं फील्ड नाही, अभिनय वगैरे, तर मी आपलं गाणं म्हणतोय तेवढं ठीक आहे. आणि असा आमचा तो फोन बंद झाला. आणि नंतर मला समहाव असं वाटलं की सौभद्र नाटक एकतर माझ्या खूप आवडीचं, लहानपणापासून मी छोटा गंधर्वांचं बघितलं होतं लहानपणी आणि हा रोल त्यातला पण मला खूप म्हणजे आवडायचा तेव्हापासून, जेव्हा मी बघायचो नाटक तेव्हापासून. तर मी म्हणलं की अगदीच असं नाही म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया एक स्टेप आणि तालीम करून बघूयात, आणि मग नाही वाटलं तर मग नको करायला. मग मी राहुलला परत फोन केला आणि म्हणजे आणि राहुल आणि ऑफकोर्स आमचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, तर ह्या दोघांना श्रेय जातं की मी हे नाटक करतोय. आणि राहुल मॅनेज टू कन्व्हिन्स मी, आणि आता मला खूप मजा येते करायला. एक वेगळ्या विषयावर एक विचारतो रसिकांच्या मनात, कारण हा प्रश्न आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचे एक डॉक्युमेंटरी होती आणि त्याच्यामध्ये त्यांना विचारलं होतं की तुम्हाला कोणता शिष्य तुमचा पुढे येईल असं वाटतं वगैरे. तर तेव्हा त्यांनी तुमचं नाव घेतलं होतं आणि आम्हाला रसिक म्हणून नक्कीच वाटतं की ते तुम्ही योग्य करून म्हणजे सार्थ ठरवून दाखवलेलं आहे. तुमच्या याबद्दल काय भावना आहे? ते फिल्म्स डिव्हिजनच्या डॉक्युमेंटरीत असं एक त्यांनी घेतलं होतं की ते मला शिकवतायत, मियाकी तोडी शिकवतानाचं ते थोडंसं क्लिपिंग पण आहे त्याच्यात. आणि त्या याच्यात मला सहभागी होता आलं, हे खूप मोठं भाग्य आहे माझं. भीमसेनजींकडे शिकायला मिळणं हे खूप मोठा टर्निंग पॉइंट होता माझ्या करिअरमधला. आणि त्यांनी त्या डॉक्युमेंटरीत जेव्हा म्हणलं की
ये आनंद भाटे है और इसके ऊपर मुझे भरोसा आहे असं त्यांचं वाक्य आहे. तर ते खूप चांगलं वाटलं आणि खूप एक जबाबदारी डोक्यावर टाकणारं ते वाक्य होतं की त्यांच्यासारख्या माणसाने असं भरोसा आहे असं म्हणणं हे खूप मोठी गोष्ट आहे. खूप रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव झाली त्यावेळी आणि त्याचबरोबर आपण बरोबर राईट ट्रॅकवर आहोत असं एक जरा एक दिलासा मिळाला आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं आहे. क्या बात आहे. आणि त्यांचे शब्द तुम्ही अगदी पुढील काळात 100% खरे करून दाखवलेलेच आहात. म्हणजे राहुल, तुला एक विचारायचं होतं. मागच्या महिन्यात पार्ल्याला एक कार्यक्रम झाला होता तुझा, खूप छान कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला तुझा उल्लेख करताना पंडित राहुल देशपांडे असा केला गेला होता आणि तेव्हा तुला खूप वाईट वाटलं होतं. म्हणजे त्याबद्दल तू थोडं कार्यक्रमाच्या शेवटी काही बोलून पण दाखवलं होतंस. तर त्या जरा भावना तुझ्या काय होत्या जरा? नाही, वाईट वाटल्यापेक्षा काय आहे की एकतर सगळ्यात महत्वाचं आशा खाडीलकर म्हणजे माझ्या आजोबांकडे पण शिकल्या आणि खूप ज्याला आपण म्हणतो मोठ्या गायिका आहेत. तर त्यांच्या संस्थेतर्फे तो कार्यक्रम होता आणि चुकून होता, असं कधी कधी होतं. पण मला असं वाटतं की पंडित भीमसेन जोशी असू शकतात किंवा कुमारजी असतात, माझे आजोबा असतील, रामभाऊ मराठे असतील, पण आत्ता ह्या स्टेजला पंडित राहुल देशपांडे हे मला बेसूर वाटलं कानाला आणि मला कायम वाटतं. त्यामुळे मी ह्याविषयी प्रत्येक वेळेला आय एम व्हेरी वोकल अबाउट इट की पॉप्युलॅरिटी किंवा इज नॉट अ क्वेश्चन टू गेज इफ यू आर अ पंडित ऑर नॉट. मला असं वाटतं ही एक आणि पर्सनल पण गोष्ट आहे, प्रत्येक कलाकाराची वेगळी असू शकते. माझ्याकरता जी मला असं वाटतं की जो रस्ता आखून दिलेला आहे तो रस्ता बरोबर आहे. मला हेही जाणीव आहे की मी त्या रस्त्यावरती चालतोय, पण अजून तिथपर्यंत पोहोचण्याकरता खूप प्रवास आहे. आणि एवढ्या लवकरच आता मी म्हणतो ना, मराठी भाषा असेल किंवा उपाध्या असतील, ह्या सगळ्यांना इतक्या स्वस्त झाल्यात ना. कोणतरी उठतं आणि कोणाला तरी पंडित म्हणतं, कोणाला तरी महागुरु म्हणतं. मी त्यावेळेला गुरुविषयी पण बोललो होतो. गुरु मला वाटतं शास्त्रीय संगीतामध्ये एक कल्चर जे आहे, जे लहानपणापासून तुम्ही त्या ह्याच्यामध्ये वाढता किंवा तुम्हाला लहानपणापासून गुरु म्हणजे काय, त्याच्याकडे शिकणं म्हणजे काय. आता आनंद इथे बसलाय, तो भीमसेनजींकडे शिकलेला आहे, तर त्याला हे म्हणजे माझ्याशी सहमत असेल तो की बोलूच शकत नाही आपण त्यांच्याविषयी. आणि मी एक छोटंसं मध्ये इंटरप्ट करतो की हे जे पंडित म्हणायचं आहे, तर भीमसेन जोशींनी एकदा सांगितलं होतं की त्यांच्या नावाचं जेव्हा अध्यासन करायचं होतं, तर त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की पंडित भीमसेन जोशी अध्यासन असं लिहायचं नाही, भीमसेन जोशी अध्यासन असं लिहायचं. आता भीमसेनजींसारखे दिग्गज कलाकार जर हे म्हणतात की मला पंडित म्हणू नका, तर आपण काय म्हणणार? म्हणजे आता कसं होतं की आता प्रत्येक वेळीच हे सांगणं शक्य होत नाही, पण मी सुद्धा जेव्हा जेव्हा शक्य असतं त्यावेळी आवर्जून सांगतो की पंडित म्हणू नका. तू आता म्हणलास तसं खूप शास्त्रीय संगीताचं क्षेत्र असं आहे की इतकं अथांग आहे की किती आपण काही केलं तरी सुद्धा काहीतरी शिकायचं राहिलंय असं. पण कसं आहे माहितीये, म्हणजे हे त्या काळामध्ये माझे आजोबा पण म्हणायचे की त्यांना सगळेजण विचारायचे नाही की डॉक्टर वसंतराव देशपांडे असतील, कारण त्यांनी PhD केली होती, पण पंडित वसंतराव देशपांडे ते म्हणले अरे मला पंडित म्हणू नका, आत्ताशी कुठे मला तो गाण्याचा समुद्र आहे ना तो दिसतोय, आता मला त्याच्यात उडी मारायची. तर मला वाटतं ही भावना ज्याला खरंच गाणं आतमधनं ज्याला एक मला असं वाटतं की एक मॅट्रिक्स हा पिक्चर आहे ना, तसं एड्स म्हणजे रिअलायझेशन असतं. ते अमुक गोष्ट येते किंवा नाही येत पेक्षा ती मला वाटतं की खूप अंगीभूत असायला लागते की हो हे मला ती जाणीव असायला लागते. आणि मी म्हणलं तसं खूप आता लँग्वेज हॅज बिकम चीप असं वाटतं, म्हणून मला ते कायम असं वाटतं ना की किती आपण कमर्शियल व्हावं. आणि मला कधी कधी घुसमट होते माझी, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण परत एकदा त्या 2 तंबोऱ्यांमध्ये बसून रियाज करायला पाहिजे. म्हणजे हॅव्हिंग सेड दिस, मला फ्युजन करायला किंवा मला आता नाटकात काम करायला किंवा इतर गोष्टी करायला मला त्याही खूप आवडतात. पण मग कुठेतरी अशी जाणीव होते ना की आपण लहानपणी जेव्हा
आपण स्वतःला सांगत असतो बरं का, की आपण अभ्यास केलेला नाहीये किंवा परीक्षा आली अमुक आहे, आपण कुठेतरी स्वतःला सांगतो. मी सांगायचो, अरे काय करतोयस राहुल, अभ्यास कर, किंवा काय करतोयस, रियाज कर. तसं मला असं वाटतं की आता मला माझ्या बाबतीमध्ये वाटतं की हो, आता ती वेळ आली की असं वाटतं की अरे बाबा, परत एकदा जरा बसून छान पद्धतीने तू स्वतःच्या गाण्यावरती विचार कर, म्हणजे ते कसं तुला अजून पुढे नेता येईल. लोकप्रियतेच्या एवढ्या शिखरावर असतानाही तुमच्या दोघांच्या ह्या भावना आहेत, हे म्हणजे खरंच खूप मोठेपणा आहे तुमचा. आमच्यासाठी तुम्ही पंडितच आहात, पण तरी तुमच्या भावनांचा आम्ही नक्की आदर केला पाहिजे. आपले स्मृतिगंधाचे बरेच श्रोते कमेंट्स करतायत. नंदू पाटील आपल्याला जॉईन झालेले आहेत, आदित्य लोमटे, अमृता ढवळे, शैलेश अरुण लिमये, काही जणांच्या कॉमेंट्स आहेत की आवाज थोडासा येत नाही, तर आम्ही थोडं मोठ्यांदी बोलण्याचा प्रयत्न करतो. शैलेश लिमये म्हणतात तुमच्या नाटकाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद शैलेशजी. प्रथमेश प्रभू म्हणतात आनंद सरांचा कृष्ण मस्तच, एस्पेशली दॅट स्माइल ऑन हिज फेस. धन्यवाद धन्यवाद. आपण संगीत रसिकांसाठी जे उपलब्ध करून देत आहात ते कौतुकास्पद आणि अभिनंदनीय. दुर्मिळ गाणी नव्हे आणि व्हिडिओ पण उत्कृष्ट. नंदू पाटील धन्यवाद. सतीश परळीकर म्हणतात नमस्कार राहुल आणि आनंद. विल बी टू हॅपी टू सी संगीत सौभद्र अगेन. वेन आर यू स्टार्टिंग द शो अगेन. पुन्हा एकदा मला वाटतं तुम्ही सौभद्रचे प्रयोग चालू झालेले आहेत, आपल्याला परत एकदा. मला ना कालच्या प्रयोगाची एक म्हणजे मी नारदाचं काम करतो, त्याच्यामध्ये माझं पहिलं एक अर्ध्या पाऊण तासामध्ये माझं काम संपतं आणि त्याच्यानंतर अर्थात नाटकाचा घटक असल्यामुळे मला बाहेर जाऊन नाटक बघायची फार इच्छा असते प्रत्येक वेळेला. ते शक्य नाही होत, पण मी गुपचूपपणे पिठामध्ये जाऊन बसतो राजूच्या शेजारी, ऑर्गन जे वाजवतात राजीव परांजपे, आणि अख्खं नाटक बघतो. आणि काल नाटक संपल्यानंतर पार्ल्याला सगळी लोक उठून उभी राहिली, खूप मनापासून दाद दिली आणि नंतर म्हणाली नाटकाला आमचा वन्स मोर आहे, मला वाटतं खूप छान प्रतिक्रिया होती. आणि असं प्रेम करत राहिला तर 25च्या जागी अजून काही आम्ही मोजके प्रयोग करायला हरकत नाही असं मला वाटतं. काल स्मृतिगंधाची टीम पण हजर होती. मला वाटतं फक्त शेवटच्या रो मध्ये अशा तुरळक जागा शिल्लक होत्या, बाकी पूर्ण हे भरलेलं होतं. संगीत नाटकाकरता मला वाटतं बाल्कनी भरणं किंवा ही फारच म्हणजे ज्याला म्हणतो अभिमानाची गोष्ट आहे. कारण आज तुम्ही साधा विचार करा की 150-150 वर्षापूर्वीच हे नाटक आहे. 1880 साली आलेलं नाटक आहे. 230 वर्ष होऊन गेली, 130 वर्ष होऊन गेली, तरीही ती गोष्ट पण आज आपल्याला आपली वाटते, बहीण भावाची, किंवा आपण त्याला एक पौराणिक काय म्हणतात त्याला बॅकग्राऊंड आहे. पण शेवटी जसं सूत्रधार सांगतो तसंही बाबा आपल्या घरातली पण गोष्ट आहे की बहिणीचं कोणातर वरती दुसऱ्यावरती जीव आलेला आहे आणि मग ते कसं तो, म्हणून मला असं वाटतं की आजही ती रेलेव्हेंट वाटू शकते. आणि त्याच्यातली गाणी असतील, या गाण्यांची मोहिनी इतकी जबरदस्त आहे. एखादं रसिकांसाठी एखादं पद मी नारदाचा म्हणतो, हा कृष्णाचा म्हणेल. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा, देतो निज भगिनी राम. काय ह्या प्रसंगामध्ये नारद आणि अर्जुन एकमेकांसमोर आहेत. तर अर्जुन त्या वनवास घेतलाय त्यांनी, तिथे त्या ह्याच्यामध्ये फिरतोय तो जंगलामध्ये, आणि अर्थात सुभद्रेवरती त्याचा जीव असतो, त्याच्यामुळे तिच्याशी त्याला लग्न करायचं असतं. पण त्याला कळतं की नारद सांगतात त्याला की असं असं मी लग्नाला जातोय द्वारकापुरा, म्हणजे आता हिचं लग्न कोणाशी ठरतंय. तर तो सारखा विचारत असतो मुनिराज कुणाचं लग्न ठरलंय. तर देतो निज भगिनी राम, आपल्या बहिणीला, तर कुणाला देतोय. तर हा नारदाचा जो त्याचा स्वभाव असतो तो ती गोष्ट सोडून फक्त ते गाणं आळवत असतो. तर त्याची ती मजा आहे. आणि दुसरं म्हणजे ज्याला ऍक्शन सॉन्ग म्हणतात, तुम्ही बरेच लोकांनी सध्या शाकुंतल ते मानापान मधली माझ्या आजोबांची आणि सुरेश खरे आणि आशाताई खाडे स्मृतिगंधावर पण आपण त्याच्यामध्ये माझ्या आजोबांनी फार सुंदर ते सगळं समजून सांगितलंय
की कसं असायचं ऍक्शन सॉन्ग म्हणजे काय. म्हणजे जेव्हा 2 पात्र असतात स्टेजवरती त्याला ऍक्शन सॉन्ग म्हणतात आणि ते असं संपलं पाहिजे. मग जर लग्नाला जातो मी खूप वेळ मी जर गात बसलो तर मग त्या अर्जुनाच्या अशा काही इमोशन्स होतील किंवा तो असे हातवारे करेल की ते त्या अर्जुनाला शोभणार नाही. कारण शेवटी गाण्याला कंटाळा येतो. आता किती पद्धतीने मी किती वेळा विचारतो अरे कुठे चालली आहे, कसं कुणाचं लग्न आहे, काय आहे. तर त्यामुळे ती पण गंमत आहे त्याच्यामध्ये की तो म्हणा लग्नाला जातो मी द्वारकापुरा जातो द्वारकापुरा देतो निज भगिनी राम देतो निज भगिनी राम. कुणाला? लग्नाला जातो मी लग्नाला जातो मी लग्नाला जातो मी. मग तो सांगतो उत्सव बहुथोर होत मिळतील भूपाल अमित उत्सव बहुथोर होत मिळतील भूपाल अमित. सुर नर मुनी सर्व येत नट नर्तक सकल जमत न मिळे अशी मौज पुन्हा न मिळे अशी मौज पुन्हा पाहण्या नरा. लग्नाला जातो मी लग्नाला जातो मी लग्नाला जातो. शेवटी तो सांगू का आता कुठे म्हणतो मुनीवर आता तरी सांगा मला कुठे कुठे चाललाय तुम्ही. कौरवेश्वरा. याच्यानंतर परत लग्नाला जातो मी म्हणायचं नाही कारण ती इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे कौरवेश्वरा म्हणून तो थांबतो आणि मग हा अर्जुन आपला कोसळतो तिथे. अरे बापरे कौरवेश्वरा. बहुत बढिया बहुत बढिया. आनंद एखादं. हो मगाशी मी बघितलंय एकाने लालशाला जोडीची फरमाईश इथे दिली होती आणि ते सुद्धा त्याच्यात सुद्धा इंटरॅक्शन खूप छान आहे. कृष्ण आणि बलराम असा तो प्रवेश आहे आणि त्या प्रवेशामध्ये कृष्ण थोडंसे ज्याला आपल्याला काय म्हणतात त्याला रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात किंवा असं काहीतरी टर्म आहे त्याला की मुद्दाम तो अर्जुन जो यतीच्या वेशात असतो की जे बलरामाला माहिती नाही आणि त्या यतीबद्दल कृष्ण मुद्दाम त्याला उलट सांगतोय कारण त्याला माहिती आहे की आपण जे सांगणार आहोत त्याच्या उलटच बलराम दादा करणार आहेत आणि त्याच्यामुळे त्या यतीच्या विषयी तो इतकं निगेटिव्ह बोलतो आणि मग त्यामुळे त्याला पाहिजे असतं तसं बलराम शेवटी निर्णय घेतो की त्याला आणून सुभद्रेच्या अंतर्गृहात ठेवायचं आणि तिला सेवा करायला लावायची म्हणजे मग तिला सुबुद्धी उत्पन्न होईल. पण हे करण्यासाठी तो डायरेक्ट सांगत नाही की त्याला घरी आणा तर तो उलट बोलतो. तर अशा प्रकारचं ते आहे आणि अशा त्याच सिक्वेन्स मधलं हे लालशाल जोडी गाणं आहे की तो बलरामाला सांगतोय की हा नुसता यती म्हणून दाखवतो पण तो इतका तरुण आहे आणि काय तो थाटामाटाने वावरतो असा कुठे यती असतो का. तर असं ते गाणं आहे. तर लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी जर तारी झोकदार शिरी बांधोनी नाचत चाले जैसा येतो नाचत चाले जैसा येतो रंगभूमीवर नट सजुनी रंगभूमीवर नट सजुनी लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी जर तारी वाजे कडकड छाटी गुलाबी वाजे कडकड छाटी गुलाबी. इथे तो सांगतो छाटी नुसती नाही छाटी गुलाबी म्हणजे तो यतीचं काय काय चाललेलं असेल बघा तुम्ही. आणि हे सगळं असताना बलराम अतिशय चिडत असतो कृष्णावर आणि आमचा चिन्मय पाठच करतो अभिनय खूप छान करतो आणि कृष्ण त्याला जास्तीत जास्त अजून उचकावत असतो. वाजे कडकड छाटी गुलाबी माळ जपाची करी धरुनी माळ जपाची करी धरुनी ध्यान धरुनी बैसता दिसे मज ध्यान धरुनी बैसता दिसे मज दांभिकपण वर ये फुटुनी
दांभिकपण वर ये फुटुनी लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी जर तारी. वा वा, खूप छान वा, खूप वा. छान. ओंकार कुलकर्णी विचारतात, कट्यार काळजात घुसलीचे प्रयोग सुरू करणार का? सध्या सौभद्र बघा. कारण नंतर असं होईल आता सौभद्राचे प्रयोग करणार आहात की काय, करणार आहात की नाही. आणि ते होणारच आहे, कारण रसिकांचा रिस्पॉन्स बघता ती वेळ फार दूर नाही, कारण आणि 25च प्रयोग आहेत आपले फक्त, म्हणजे त्यामुळे. एकाने मध्ये विचारलं होतं नाशिकला, 2-3 जणांनी इनफॅक्ट मी कॉमेंट्स बघितल्या, नाशिक, नाशिकला कधी पुणा, होणार? ते सगळंच. हां, हां. तर पुण्याला ऑफकोर्स चालू झालेले आहेत. वसंतोत्सवात आम्ही केला आता गेल्या महिन्यात. आणि मला वसंत उत्सवाची मजा म्हणजे वसंत उत्सवाला साधारण एक 10-11 हजार लोक असतात आणि म्हणजे एवढ्या मोठ्या ओपन व्हेन्यूवरती जनरली नाटक सस्टेन होत नाही, कारण नाटकाला एक डेफिनेट स्पेस लागते. म्हणजे ते रिस्पॉन्स असतो, फीडबॅक असतो, बऱ्याच गोष्टी असतात. पण मुद्दामून सांगावं असं वाटतं की त्या दिवशी सगळ्यात जास्ती गर्दी झाली होती सौभद्राच्या वेळेला, आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला होता, माय गुडनेस, म्हणजे अनबिलिव्हेबल होतं ते. म्हणजे एक वेळ गाण्याला रिस्पॉन्स मिळणं मी समजू शकतो, पण हजारो प्रेक्षक बसलेत आणि साध्या साध्या जे कृष्णाचं बोलणं आहे किंवा त्यातलं जे विनोदी पंचेस आहेत, तर त्याला ऑडिटोरियम नाही तर असे 10,000 लोक उत्स्फूर्त दाद देत आहेत. हा खूप वेगळा अनुभव होता. एक जस्ट टू कम्प्लीट माय पॉइंट, पुण्याला 4 मार्चला केला होता आम्ही प्रयोग. एक अजून पुण्याला निश्चित प्रयोग होतील, त्याच्या तारखा आपल्याला कळतीलच. नाशिकला आत्ता डेफिनेट तारीख ठरलेली नाहीये, पण मनात नक्की आहे. त्यामुळे नाशिकला 1-2 प्रयोग नक्की होतील अशी मी प्रोड्युसर्सच्या वतीने मीच ग्वाही देऊन टाकतो तुम्हाला. आणि मुंबईतले आजचे आणि उद्याचे ते पण. हा, आज मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये आमचा प्रयोग आहे, प्रबोधनकार ठाकरेला रात्री 8:30 वाजता, आणि उद्याला दुपारी 3:30ला दादरला शिवाजी मंदिर. असे 2 प्रयोग आहेत. बरं, सॉरी, विसरायच्या आत मी अजून एक पॉइंट खूप महत्वाचा, आजचा औचित्य खूप महत्वाचं आहे. आज 10 मार्च म्हणजे छोटा गंधर्वांचा जन्मदिवस आहे. तर हा आमच्यासाठी अजून एक खूप चांगला योग आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच 3 दिवशी 9, 10, 11 आम्ही प्रयोग करतोय. छोटा गंधर्वांनी अजरामर केलेली भूमिका आणि त्यांचा जन्मदिवस, त्यांच्या स्मृतीला खरंच वंदन. त्यानिमित्ताने एखादं त्यांचं पद हे त्यांचंच होतं मी म्हणलेलं, पण अजून एक या नाटकातलं म्हणू का दुसऱ्या नाटक? कोणत्याही. एक दुसऱ्या नाटकातलं म्हणतो. या नवनवल नयनोत्सवा, हा या नवनवल नयनोत्सवा, बघुने मानस हे अनुभवत अभिनवा, मानस हे अनुभवत अभिनवा, मोहन कोमल भावा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा. रणस्नेहाची सुंदर युवती, रणस्नेहाची सुंदर युवती, आता करी समाप्ती, आता करी समाप्ती, वाटे अस्त्रची हेर पुहाती, वाटे अस्त्रची हेर पुहाती, वाटे अस्त्रची हेर पुहाती, जिंकाया मम जीवानवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा. क्या बात, क्या बात. राहुलला सतत हे येत आहेत मेसेजेस, राधादर होऊन जाऊ दे म्हणून. नाटकाकरता ठेवा काय एवढीच गाडी.
राहुल दादा कुणी झालं का प्लीज होऊन जाऊ द्या. कुणी जाल का सांगाल का, कुणी जाल का सांगाल का, कुणी जाल का सांगाल का, सुचवाल का या कोकिळा, सुचवाल का या कोकिळा. रात्री तरी गाऊ नको, रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको आपुला गळा, कुणी जाल का सांगाल का. आधीच संध्या काळची, आधीच संध्या काळची बरसात आहे थांबली, परत जाता चिंब चुंबन, परत जाता चिंब चुंबन, देत दारी थांबली. फार पूर्वीचा दिला, फार पूर्वीचा दिला तो श्वास साहून वाढला, तो श्वास साहून वाढला, आताच आभाळातला, आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला, कुणी जाल का सांगाल का, कुणी जाल का सांगाल का, सुचवाल का या कोकिळा. रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको आपुला गळा, कुणी जाल का सांगाल का, सांगाल का, सांगाल का. क्या बात है, क्या बात आहे, क्या बात आहे. आता जवळजवळ 100च्याहून जास्त लोक ऍट अ टाइम आपलं लाईव्ह बघतायत. आणि सलील कुलकर्णी पण जॉईन झाले असं. हाय हाय सलील, हाऊ आर यू. सलीलनी दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू सलील. मला ह्या निमित्ताने अजून एक विचारावं वाटतंय की म्हणजे हे नाटक जे आहे ते सध्याच्या फॉर्मॅटमध्ये बसण्यासाठी खूप मेहनत करायला लागली असेल ना, म्हणजे की पूर्वीची नाटकं एवढी मोठी असायची आणि ते सगळं सध्या जो लिमिटेड टाइम स्लॉट असतो, म्हणजे सर्टन वेळ झाली की तुम्हाला थिएटर रिकामं करायला लागतं, तर या सगळ्या ह्याच्यात ते एडिटिंग आणि हे सगळं म्हणजे मला वाटतं कसं ते काय सगळं क्रेडिट निपुणलं जातं, कारण 5 अंकी मूळ नाटक आहे. हो, ते 2 अंकांमध्ये करायचं. आणि जेव्हा सुरुवातीला मी करायचं जेव्हा ठरवलं होतं तेव्हा त्याच्यातली सगळ्यात जी पॉप्युलर गाणी होती ती आम्ही काढली. म्हणजे हे कृष्ण ही गाणी घ्यायलाच पाहिजेत अशी, म्हणून खूप मोठी लिस्ट झाली. ती थोडी कमी करत करत ओरिजिनल नाटकात काहीतरी 100च्या आसपास गाणी होती. हो हो, काय म्हणताय. आणि ती कट करून आमच्या एडिटेड नाटकात सुद्धा फक्त 32-33 गाणी. त्याच्यामुळे ती गायचं किती वेळ आणि त्याची फार म्हणजे खबरदारी घेऊनच ते गायला लागतं. हो, म्हणजे पूर्वीच्या काळी जसं रात्रभर संगीत नाटक चालू असायचं. म्हणजे इव्हन आमच्या टीमचे एक सदस्य मनीष नेने काल दीनानाथच्या त्यांच्याशी बोलत होते स्टाफशी, तेव्हा त्यांनी पण सांगितलं की पूर्वीच्या काळी आम्ही काही संगीत नाटक अशी 3 वाजेपर्यंत वगैरे, म्हणजे आता अलीकडच्या काळात असणार, पण ते त्यांनी पाहिलेलं आहे. आता बाकीची रिस्ट्रिक्शन आहेत सगळी. आणि तुला गंमत सांगू का की सगळ्यात महत्वाची लिटमस टेस्ट काय असते, आता नाटकाच्या जे कर्मचारी असतात, म्हणजे तिकीटवरती असतील किंवा डोरवरती असतील, मला आठवत आहे रवींद्रला मला वाटतं का शिवाजीला प्रयोग होता, कट्यारचा का सहोदराचा मला आठवत नाही, पण तो प्रयोग झाल्यानंतर ती लोक येऊन भेटली. ते म्हणले आम्ही
खूप वयस्कर होती काही लोक, ते म्हणले आम्ही वसंतरावांचं पाहिलंय कट्यार. वा वा, क्या बात. आणि आम्ही काय रोजच आमचं हे असल्यामुळे आम्ही कधी नाटक बघत नाही, पण आम्ही अख्खा वेळ आत बसून नाटक पाहिलं. खूप मोठी गोष्ट. तसं काल आम्हाला भेटायला आमच्या गाडीचे काय ते टेम्पोचे ड्रायव्हर येऊन भेटले आणि त्यांनी लिटरली मला असं केलं, ते म्हणले मला तुमचा नारद एवढा आवडला. हो हो. म्हणलं अरे बापरे. ते म्हणले नाही नाही तेवढंच फक्त, आणि प्लीज भाट्यांना सांगा मला त्यांचं कृष्ण आवडलं. अरे वा, खूप छान. आणि अशी जेव्हा दाद मिळते ना तेव्हा खरंच असं पटतं की आपण जे ऐकतो पूर्वीच्या काही संगीत रंगभूमीनी काय जादू केली असावी लोकांच्यावर, की ज्यांना गाणं कळत नाही, त्यातलं शास्त्र कळत नाही, त्यांना सुद्धा ते कसं पटकन आपलंसं करून घेतं आणि त्याच्यात नाट्यही असतं, त्याच्यात गाणीही असतात आणि फार त्याची ती मजा आम्ही परत अनुभवतो या निमित्ताने. याच्यातलाच अजून एक किस्सा एक सांगतो. म्हणजे नाट्य संपदा कला मंचचे अनंत पणशीकर काका जे आहेत त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की शिवाजी मंदिरला एक असेच हे कर्मचारी आहेत तिकडचे, ते त्यांचं 90 to 95% अंदाज बरोबर होतो. ते सांगतात पहिल्या प्रयोगानंतर की तुमचं नाटक चालणार आहे किंवा नाही चालणार आहे. ते म्हणजे एवढं असू शकतं, कारण ते लोक डे इन डे आउट तेच बघत असतात आणि ऑडियन्सचा पण त्यांना साधारण अंदाज असतो तेवढा. तर त्या याने आनंद, मला एक हे सांगायला लागेल, आता जुन्या याचा आपण उल्लेख केला तर बालगंधर्व चित्रपट जो आला होता त्यातली बालगंधर्वांना पडद्यावर तर राहुलने खऱ्या अर्थाने उभं केलं, पण सॉरी सुबोधने, पण पडद्याच्या मागून म्हणजे सगळी जी गाणी होती ती तुमची होती. तर त्यातलं एखादं बालगंधर्वांचं तुमचं आवडतं गाणं रसिकांसाठी. बरं, खूप फरमाईशी येत आहेत. जोहार मायबाप आहे, चिन्मया सकल हृदय आहे. बर, ती मी ह्याच्यात गातच असतो. मी थोडंसं सिनेमात घेतलेलं वेगळं गाणं गातो जरा, की जे फारसं मैफलीत गायलं जात नाही. भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची देव, ये अर्थी संदेह धरून का, ये अर्थी संदेह धरून का, एका जनार्दनी भावची कारण, एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी भावची कारण, सच्चिदानंदाची, सच्चिदानंदाची दावी गुण, सच्चिदानंदाची दावी खूण, भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची देव. सलील कुलकर्णी, डॉक्टर सलील कुलकर्णींची तुमच्यासाठी फरमाईश आहे, काय करू जीव होतो कासावीस. अच्छा, हे सलीलनीच संगीत दिलेलं खूप एक छान गाणं आहे. गेल्या वर्षी आम्ही एक संत तुकारामांच्या अभंगांचा अल्बम काढला होता. मला फक्त याचे शब्द आता आठवतील का नाही माहिती नाही, पण त्याची एक चाल खूप वेगळ्या प्रकारे सलीलने दिली आहे, त्यामुळे एक ओळ जस्ट म्हणतो त्याची, मग पूर्ण गाणं नंतर कधीतरी परत ऐकेन नक्की. काय करू जीव होतो कासावीस, काय करू जीव होतो कासावीस,
न गमेची ना काय करू जीव होतो कासावीस. अशी खूप खूप छान खूप चाल दिली त्यांनी. पुन्हा कधीतरी नक्की ऐकूया. आता माझ्याकडे बरेच दिवस न म्हणल्यामुळे शब्द नाही आहेत आता. अर्चना महाजन म्हणतायत राहुल राधाधरच्या 2 ओळी तरी प्लीज असं. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमारमण हरी गोविंद, रमारमण हरी गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. वा, क्या बात आहे. या नाटकाचे प्रयोग जसजसे पुढचे प्रयोग ठरत जातील तसतशी त्याची माहिती आम्ही तुम्हाला स्मृतिगंधाच्या पेजवरून देतच राहणार आहोत रेग्युलरली. म्हणजे तुमच्या शहरात तुमच्या ठिकाणी जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला ते नक्की बघता येतील. अजून तुमच्या काही फरमाईशी असेल तर सांगा. आपण एक 5-10 मिनिटं अजून हे करून आपण लाईव्ह थांबवतोय. आशिष गावकर म्हणतात पुण्यात 2दा बघितलं नाटक, आणखी एकदा बघायची इच्छा आहे. क्या बात. खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला असे तुमच्यासारखे खूप रसिक भेटतात की जे खरंच आमच्यावर प्रेम करतात, नाटकावर प्रेम करतात. आणि पूर्वीच्या काळी सुद्धा आपण ऐकायचो संगीत नाटकं ही लोक परत परत बघायला जायचे. आणि ती मला वाटतं संगीत नाटकाची एक जादू आहे. आणि म्हणजे खूप मला आश्चर्य वाटतं कारण जेव्हा मल्टिपल वेळा लोक बघायला जातात तर त्यांना माहिती असतं गोष्ट काय आहे, पुढे काय काय होणार आहे, पुढे काय जोक्स येणार आहेत हेही माहिती असतं. परंतु तरी सुद्धा त्या नाटकाची जादू कायम राहते. लोक ती गाणी ऐकायला परत परत येतात. तर ही खूप खूप मोठी ठेव आहे आपली आणि खूप मोठी परंपरा आहे आपली. राहुल सर एकदा तेजोनिधी लोहगोल होऊ जाऊ द्या प्लीज असं तेजोनिधीची डिमांड बऱ्याच वेळापासून येते. म्हणजे तेजोनिधी लोहगोल, तेजोनिधी लोहगोल, तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज, भास्कर हे गगनराज, हे दिनमणि व्योमराज, हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज, तेजोनिधी लोहगोल, दिव्य तुझा तेजाने, दिव्य तुझा तेजाने, झगमगले भुवन आज, झगमगले भुवन आज, हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज, तेजोनिधी लोहगोल. वाव, क्या बात आहे, क्या बात आहे. एक रसिकांच्या वतीने तुम्हाला दोघांनाही मला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये सतत कार्यक्रम करत असता, तुमचे दौरे चालू असतात सतत. हे सगळं चालू असताना तुम्ही खाणं पिणं वेगवेगळ्या ठिकाणचं होत असतं. तर तुम्ही काळजी कशी घेता सगळी या ह्याच्यात तब्येतीची? म्हणजे कधी कधी ट्रिकी होतं ते थोडंसं. आणि खाण्यापिण्यापेक्षा सुद्धा जास्त मला असं वाटतं की जे आमचं ट्रॅव्हलिंग चालू असतं ते, आणि रात्री कधी कधी उशीर होतो त्यामुळे जे झोप होत नाही. तर या कारणांमुळे आवाज पटकन परिणाम होऊ शकतो आवाजावर. पण ते थोडंसं त्यातल्या त्यात जशी मिळेल तशी विश्रांती घेऊन आणि मग थोडा रियाजाचाही भाग त्याच्यात असतो. तर असं करावं लागतं. पण कधी कधी होते जरा तारेवरची कसं. बरोबर आहे.
अमेय बापट विचारतायत, आनंदजी भीमसेनजींशी संबंधात एखादं आठवण? त्याच्यासाठी खरं म्हणजे आपल्याला वेगळा एक कार्यक्रम करावा लागेल तसं. जरूर करूया. तुम्हाला वेळ असेल तर आपण स्मृतिगंधावरूनच हा कार्यक्रम करू शकतो. आणि तुम्ही पुण्यात असलात तर ऍक्च्युअली सोमवारी मी एक कार्यक्रम करतोय पुण्यात, स्वर आनंदाचे या नावाचा. आणि त्याच्यात मला आता एक किस्सा सांगा, याच्यावरनं चटकन आठवण झाली म्हणून सांगतो की त्या पर्टिक्युलर कार्यक्रमात हे सगळं असणार आहे. सुनील बर्वे त्याचं निवेदन करणार आहे आणि आम्ही थोडंसं इंटरॅक्ट करणार आहोत. थोडेसे असे तुम्ही आत्ता विचारताय तसं एखादा दुसरा किस्सा. आणि त्याच्यात जसं बालगंधर्व आणि भीमसेनजी यांची परंपरागत गाणी मी गाणारच आहे, पण नवीन संगीतकारांच्या बरोबर जी गाणी केली, जसं आता सलील बरोबर आम्ही अल्बम केला, नंतर जीवन धर्माधिकारी बरोबर केला, ठाण्याचे विनय राजवाडे त्यांच्याबरोबर मी एक वेगळ्याच प्रकारचं गाणं म्हणलं. तसं एक वेगवेगळी काही गाणी आणि किस्से असं त्या कार्यक्रमात असणार आहे. आत्ता तुम्ही म्हणलात म्हणून पटकन एक सांगतो की भीमसेनजींची आपण जी स्वरसिद्धी म्हणतो तर त्याचा खूप आम्हाला अनुभव यायचा शिकताना. आणि मला 1-2 मैफली अशा आवर्जून आठवतात की अशा त्या महोत्सवात मैफली होत्या. आणि त्याच्या आधी काही झालेलं होतं. सवाई गंधर्व महोत्सवातला एक किस्सा तर खूप म्हणजे तो प्रसंग माझ्या लक्षात आहे की खूप दिग्गज कलाकार त्या दिवशी इन्स्ट्रुमेंटल वाजवून गेलेले होते, नृत्य झालेलं होतं, खूप असं इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर होतं तिथे. आणि भीमसेनजी दरबारी कानडा गाणार होते त्या दिवशी. आणि त्यांनी ग्रीन रूममध्ये आम्ही गेलो, तंबोरे लावले आणि दरबारी कानड्याची फक्त पहिली सुरावट त्यांनी म्हणली. तर असा एक अनुभव तेव्हा जाणवला की आधीचं सगळं मनातनं त्या एक काही 5-10 सेकंदात पुसलं गेलेलं आहे आणि फक्त तो दरबारी कानडा मनात शिल्लक आहे. तर हा जो इफेक्ट व्हायचा आणि असा खूप मैफलींमध्ये आम्हाला जाणवायचा. आणि इव्हन घरी त्यांच्या घरी जाऊन जेव्हा आम्ही शिकायचो त्यावेळी सुद्धा ह्या स्वरसिद्धीचा आम्हाला अनुभव यायचा, कारण ते काही शिकवत असायचे आणि ते सांगत असायचे, आम्ही तीच सुरावट गात असायचो, परंतु ते गाताना काहीतरी वेगळं लागायचं. म्हणजे आपण तेच सूर म्हणतोय, नोटेशन तर तेच आहे, पण आपलं तसं का लागत नाही. तर असं खूप जाणवत राहायचं. तर वा, थँक्यू. बालचंद्र पुजारी म्हणतात, किती प्रसन्न आहात तुम्ही दोघेही, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अभिजित सहस्रबुद्धे म्हणतात, आपलं संगीत सौभद्र ठाण्यात कधी होणार आहे? आपले मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण तारीख ठरली नाही ना. जसं आम्हाला आनंदकडून हे मिळत जाईल, आनंदकडनं किंवा राहुलकडनं, तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत जाणार आहोत. नाटकाचे प्रयोग कसे, कुठे, कधी असतील ते तुमचे मेसेजेस आम्ही प्रोड्युसर्स पर्यंत नक्की पोहोचवतो. ठाण्यात पण होईल असं मला वाटतंय, पण कधी ते आता मला माहिती नाही. अजून एक मला सांगायला अभिमान वाटतो की स्मृतिगंधावर जसे सिनियर्स आहेत तशी तरुण मुलं पण खूप आहेत जे संगीताची आराधना करतात. तर त्यांच्यासाठी तुमच्या दोघांकडून काही टिप्स म्हणा किंवा काही संदेश म्हणा अशा संदेश द्यायला एवढा मोठा नाही मी, पण जे करता ते मनापासून करा. म्हणजे तुला म्हणायचं ना, अभ्यास म्हणला की त्याला त्याच्याबरोबर एक कंटाळा येतो. पण जेव्हा मी रियाज करायला लागलो गाण्याचा, तेव्हा तो एक फेज असते जेव्हा आपल्याला खरंच कंटाळा येतो. मला सुरुवातीला शास्त्रीय संगीताचा खूप मनापासून कंटाळा यायचा, पण जेव्हा त्याची आवड निर्माण झाली तेव्हा मला अजून तो सूर सूक्ष्म लावायचा होता. मला अजून त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, त्याची शुद्धता असेल किंवा सुराचं काय असतं ना, ते खरोखर एखाद्या समुद्रासारखा असतो. आपण जितके आतमध्ये उडी मारू ना तितकं त्याची खोली कळत नाही. आपण आपल्या आत 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 जातो. आणि मला वाटतं ती आत जाण्याची जी एक प्रवृत्ती आहे तुमच्यामध्ये रियाजाने निर्माण होते ना, की अजून मला आत जायचंय, मला अजून आत जायचंय, ती कुठेतरी डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा काही काळ मला असं वाटतं देवाचा असतो की ठीक आहे, मला कंटाळा येतोय, ज्या काही शिव्या येत असतील, ज्या काही सगळं त्या काळामधनं येतं म्हणजे डोक्यामध्ये, त्या एकदा वन्स यू पास दॅट फेज, त्याच्यानंतर देर इज प्युअर जॉय. आणि टू एक्सपिरियन्स दॅट प्युअर जॉय, मला असं वाटतं की यू कॅनॉट एक्सप्लेन द हॅपीनेस ऑर द जॉय दॅट यू गेट आउट ऑफ इट.
पण माझी एवढीच प्रार्थना किंवा इच्छा असेल की जितक्या जास्ती मुलांना ते एन्जॉय करता येईल किंवा जास्ती मुलांना अनुभवता येईल ती अनुभूती असते. तर तिथपर्यंत पोचण्याची तुम्हाला हे असू देत, काय म्हणतात त्याला, परसिव्हिअरन्स असू देत किंवा पेशन्स असू देत. आणि बाकी काही नाही, एन्जॉय, चांगलं खा, चांगल्या गोष्टी बघा, चांगली पुस्तकं वाचा, चांगले पिक्चर बघा, चांगल्या ठिकाणी फिरा, जे काय सगळं चांगलं असेल ते सगळं अनुभवा. त्याच्यातनं तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्या व्यक्तिमत्व म्हणजेच तुमचं गाणं हे आरसा असतो तुमच्या व्यक्तिमत्वाचा. आणि श्रोत्यांच्यासाठी मी एक पॉइंट सांगू इच्छितो. म्हणजे एस्पेशली काय होतं की शास्त्रीय संगीत जे आपलं आहे ना, तर अनफॉर्च्युनेटली असं आहे की त्याची गोडी एखाद एक दिवसात लागत नाही. ते थोडंसं ऐकत राहावं लागतं. आणि काही लोकांचा असा एक माइंड ब्लॉक असतो की मला शास्त्र त्यातलं कळत नाही आणि म्हणून मी काय शास्त्रीय संगीत ऐकायला जात नाही. पण ऍक्च्युअली ते तसं नाही आहे. जसं तुम्हाला नाट्यसंगीत आवडतं, जसे तुम्हाला अभंग आवडतात, तर ते सगळं शास्त्रीय संगीतावर बेस तर आहेच आहे. परंतु त्याचबरोबर शास्त्रीय संगीतातला जो एक ऍबस्ट्रॅक्टनेस आहे, तर तो तुम्ही थोडासा, जसं तुम्ही जास्तीत जास्त ऐकत जाल तसा तो तुमच्या लक्षात यायला लागेल. आणि त्याच्यासाठी त्यातलं शास्त्र कळणं हे आवश्यक नाहीये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगू का, आय रुत आय रुत आय रुत आय रुत बोलन लगी कोयलिया बन में आय रुत आ. आता हे तुम्हाला सिमिलर वाटतंय की नाही? ते सिमिलर नसेल, पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा धानी आहे, तर लोक म्हणतात अरे धानी नाही, तुम्ही घेतली हे गा गे, वा वा, तरी तीच गोष्ट आहे. तशा ह्या सिमिलॅरिटीज आता आनंद असं म्हणतोय ना, तशा कुठेतरी जसं लहानपणी नाथा माझा म्हणजे यमन, हे जसं आपल्याला आपण असे आयडेंटिफाय करायला लागतो ना, तशा हळूहळू या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतील. आणि एकदा तुम्ही त्याच्या प्रेमात पडलात की मग दुसरं काही, इट्स लाईक अन अक्वायर्ड टेस्ट, की एकदा त्याच्या प्रेमात पडलात की मग देर इज नो टर्निंग बॅक. आतमध्येच तुम्ही जाता. तसं थोडासा प्रयत्न तुमच्याकडनं जरी झाला, त्यामुळे हा एक माइंड ब्लॉक फक्त काढून टाका की मला शास्त्र कळत नाहीये. शास्त्र कळणं गरजेचं नाहीये. आणि याच्या पुढे जाऊन मी एक सांगतो की ज्याला शास्त्र कळत नसेल त्याला जे गाणं आवडतं ते खरं चांगलं गाणं. तर त्याच्यामुळे शास्त्रीय संगीत, हे जे सगळे दिग्गज लोक होते, भीमसेनजी, वसंतराव, अभिषेकी बुवा, तर यांचं गाणं सगळ्यांना आवडायचं. म्हणजे ज्याला शास्त्र कळतंय त्याला त्यातले बारकावे समजायचे आणि काय त्याच्यात त्यांचा विचार आहे ते कळायचं. पण त्याच्याच बरोबर ज्याला शास्त्र कळत नाही त्याला ते तितकंच गोड लागायचं. आणि म्हणून ह्या दिग्गजांची गाणी ही खरी गाणी होती. तर त्यामुळे हा माइंड ब्लॉक फक्त का सांगू का, त्याचं कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण अति ज्याला इंटेलिजन्स म्हणतो किंवा खूप शास्त्राच्या अनुषंगाने अतिशय प्युअर असलेलं गाणं, जे आपण जितकं जास्ती त्या शास्त्रामध्ये आपण जातो ना तितकं ते जास्ती कोरडं होतं. ह्या लोकांच्या गाण्यामध्ये खूप ओलावा होता. आणि मला वाटतं ती एक मोठी क्वालिटी होती, ज्याच्यामुळे त्या सुरांमध्ये पण एक आपुलकी होती. त्यामुळे ते प्रत्येकाला आपलंसं वाटलं की आपलं हे माझ्याकरताच गातायत बुवा. हे जे एक पर्सनल फिलिंग होतं ना, की प्रत्येक जण त्याच्याशी, त्या कलाकाराशी पर्सनली कनेक्ट होतं. मला वाटतं की ही खूप मोठी क्वालिटी आहे. की माझे आजोबा म्हणायचे ना की काय म्हणतात त्याला, की लोकांना काय भुलावतं कलाकाराचं हे मला कळत नाही. त्यांना चमत्कृती भुलावत नसते, त्यांना त्या गाण्याचं कसं भुलावत नसतं. त्यांचं एकच माप असतं, त्याच्यामध्ये शिगोशिग आपले पण ओतलं की ते तृप्त होतं. मला वाटतं हे आपले पण ह्या लोकांमध्ये असं भरभरून होतं, त्याच्यामुळे ते लोकांना खूप जवळचे वाटले. मला माहिती आहे, मला खूप मगासपासून मोहित देशपांडे आवडती वस्तू लोभाने ची फरमाईश करतायत. मी 15, 16 आणि 18ला गुढीपाडवा आहे पहाटे. पुण्यामध्ये संगीत नाटकाचा महोत्सव आहे. अनफॉर्च्युनेटली तेव्हा भाटे नव्हते म्हणून सौभद्र नाही झालं. पण मानापमान, संशय कल्लोळ आणि हा नाट्यसंगीताचा प्रवास, असे मी तीन
तिथे त्या दिवशी पुण्यात कार्यक्रम करतोय. तर ज्यांना संगीत नाटकाचा प्रवास ऐकायचा असेल, अर्थात मी काही वसंतराव देशपांडे नव्हे, त्यामुळे ते मोठे होते तर तुम्ही ऐकताच आहात, शाकुंतल ते मानापमान, की एखादी गोष्ट समजून सांगायची म्हणजे ती किती सोपी करून सांगायची, हा त्यांचा हातखंडा होता. की फॉर एक्झाम्पल ना, एका त्यांच्या अशाच रेकॉर्डिंगमध्ये ते कुणाला तरी शिकवत आहेत बरं का, आणि बागेश्री शिकवत आहेत. तर बागेश्री म्हणजे काय, सा ने ध नि सा म ग रे ग म प सा नि ध नि सा, संपला म्हणे बागेश्री, असा जातो असाच येतो. इतकं सोपं करून सांगायचंय की हा अशा पद्धतीने वर जाणार आणि अशा पद्धतीनेच खालती येणार. तर त्याच्यामुळे ते वसंतराव होते किंवा भीमसेनजी हे भीमसेनजी होते, कुमारजी हे कुमारजी होते, छोटा गंधर्व हे छोटा गंधर्व होते. म्हणजे मला आमचे राजीव परांजपे आहेत ना, ऑर्गन वाजवतात, त्यांनी खूप वर्ष छोटा गंधर्वांबरोबर दौरे केले आणि साथ केली. तर मला एक अतिशय त्यांची गोष्ट राजूने जी सांगितली होती की ते अगदी पांढरी 1 पासून सुरुवात करायचे आणि पांढरी 7 पर्यंत कोणत्याही पट्टीत ते लिहिले यायचे. म्हणजे मंद्र जो षडजा आहे तोही तेव्हा तर आता जसे आम्ही माईक लावतो तसे नव्हते, पण तो शेवटच्या माणसाला ऐकू येईल इतका तो रजनीनाथ पण अंगावर काढता येतो. आणि ते त्यांनी मला सांगितलं होतं की ते चातुर्मासामध्ये नाटक करायचे नाही, ते घरी म्हणजे काहीही करायचं नाही, फक्त नवीन मटेरियल किंवा मी आता नवीन काय करू शकतो ह्याच पदांमध्ये ते फक्त काम करायचंय त्याच्यावरती. आणि दर मला वाटतं गुरुवारी का कोणता एक वार होता, मला आता आठवत नाही, राजू सांगू शकेल, मौन व्रत करायचं की बोलायचं नाही. मला इतकं ते, कारण आवाज तुम्हाला हे करायला पाहिजे, आवाजाला रेस्टच नसते ना, आपण बोलतो सगळ्यात जास्तीत ताकद. तुम्ही बघा कोणत्या हॉस्पिटलमध्ये जा पेशंटला भेटायला, काय रे बाबा कसं आहे, त्याच्यामुळे हा बरं आहे असं होऊ शकत नाही, कारण त्याला खूप एनर्जी लागते. तर ती जितकी तुम्ही कन्झर्व करू शकाल, त्याच्यामुळे ह्या गोष्टी फार त्यांच्या ज्याला म्हणतो अभ्यास करण्यासारख्या होत्या. आणि माझी आजी, माझे वडील सांगायचे, त्यांची नाटकं लागली की त्यांचा सप्ताह लागायचा की असं फुल व्हायचे. मला वाटतं की म्हणून त्यांना जेवढे वंदन करू तेवढे कमीच आहे. की थोर रोहिणी देशपांडे म्हणतात, कांसेन कसे बनावे हे खूपच छान सांगितले आहे तुम्ही, खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली ही पण खरी आता काळाची गरज आहे की एखाद्याला नाट्यसंगीत, कारण तुमच्यासारख्यांना ऐकून आवड आपोआप निर्माण होते, पण नाट्यसंगीत तर आवडतच आपोआप, पण शास्त्रीयाची आवड जी निर्माण करायची असेल किंवा त्यातलं थोडं तर असं काही तुम्ही मगाशी जसं एक्सप्लेन केलं खूप छान पद्धतीत आणि सामान्य रसिकांना कळेल अशा याने, तर त्याची खूप गरज आहे आता. म्हणजे मी बैठक नावाची कॉन्सेप्ट केली होती पुण्यामध्येच. मी पुण्यात राहतो, त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी मला करायच्या असतात त्याच्यामध्ये सगळ्यात लवकर ऍक्सेस मला पुण्यात मिळतो. तर पुण्यामध्ये मी बैठक म्हणून केली होती, त्याच्यामध्ये मल्हार असेल किंवा जे काय सगळं गायलो ते सगळं लोकांना समजून सांगत होतो की आता ख्याल म्हणजे काय, किंवा आम्ही एखाद्या बंदिशीची बढत करतो म्हणजे काय करतो, फ्रेझिंग म्हणजे काय करतो, तो राग कसा उलगडायचा असतो. या हळूहळू गोष्टी लोकांना सांगितल्या आणि यू विल नॉट बिलीव्ह इट, 3,000-4,000 लोक होती, एकही माणूस शेवटपर्यंत उठला नाही. मी तिथे सांगितलं होतं मी नाट्यसंगीत गाणार नाही, किंवा जे नेहमीचं मालमसाला लोकांना आवडतो, किंवा चांगला शब्द नाही पण धंद्याच्या गोष्टी असं म्हणायचे काही मोठी कलाकार लोक, की ह्या फक्त मैफिलीत गाण्याच्या गोष्टी आहेत वगैरे अशा. तर त्या न गाता फक्त ह्या गोष्टी गायलो आणि ह्या समजून सांगितल्या, इतकं लोकांना ते आवडलं. मला वाटतं की अशा पद्धतीचा पण एक आमच्या सगळ्यांतर्फे अजून अटेम्प्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता पण लोकांनी पुढे यायला पाहिजे. शेवटी तुम्हाला सांगतो की शास्त्रीय संगीत आम्ही जे काही जोपासत असू किंवा खरोखर आमच्या परीने आम्ही प्रयत्न करत असू, त्याच्याकरता ज्याला आपण म्हणतो ना प्रॅक्टिस, हा शब्द अतिशय वरवरचा किंवा असा आहे. साधना जी म्हणतो आपण, रियाज म्हणजे साधना म्हणजे काय असते तर ती खूप मनापासून आपण एखादी गोष्ट जेव्हा अर्पण करतो
पूर्ण आपलं स्वत्व अर्पण करून टाकतो त्या स्वरांच्या पाशी. तर इतकी वर्ष ती साधना करत असतात प्रत्येक शास्त्रीय संगीत शिकणारे असतील किंवा आता गाणारे असतील. तर त्या गोष्टीची प्रत्येकाला कदर पाहिजे. आता काय होतं ना की सगळंच मी मगाशी म्हणलं तसं ना इतकं स्वस्त झालंय ना की म्हणजे एखादा पॉप्युलर, पूर्वी पण पॉप्युलर गवई होते आणि शास्त्रीय संगीताचे होते, पण शास्त्रीय संगीताला एक जास्ती एक्सेप्टन्स होता कारण मे बी तेव्हा इतर माध्यमं एवढी पॉप्युलर नव्हती की TV असेल किंवा ह्या गोष्टीच नव्हत्या. आज सगळं असल्यामुळे आज तुम्ही लाईव्ह बघताय. मी हळूच बघतोय की 90 आले, 95 आले, 100 आले, त्याच्यातले 2 गेले, 8, 3 गेले. तर त्याच्यामुळे आज ही राहिलेली सारखं सर्फिंग करायचं. आता ही गोष्ट किंवा आता आनंद सांगत असेल किंवा मी सांगत असेल, हे जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं नाही तर तुम्ही लगेच दुसरं काहीतरी अजून एवढे लाखो काय म्हणतात त्याला गोष्टी आहेत, तुम्ही त्याच्याकडे सर्फ करता किंवा ते बघायला लागतात. तर आज मला असं वाटतं की प्रत्येकालाच एक श्वास घेण्याची गरज आहे की तुम्ही पण थोडासा श्वास घ्यायला पाहिजे की अरे वा, शास्त्रीय संगीत ऐकतो ना की असं नाही की चला लगेच पेलेंट चढलीये, बरोबर, असं नाहीये ते. त्याच्यामुळे थोडासा श्वास घ्या आणि खरोखर तुम्ही एन्जॉय कराल. असंच आहे शास्त्रीय संगीत. आणि या निमित्ताने आनंद असेल किंवा सगळे माझे मित्र असतील, शौनक असेल, संजीव असेल, महेश असेल, या सगळ्यांनी अशा पद्धतीचं आय एम शुअर काहीतरी चालू असतं. पण आम्ही जर सगळे एकत्र आलो आणि जर एक मिशन म्हणून ही हातात घेतली, जसं नाट्यसंगीत संगीत नाटक पोचावं म्हणून माझ्या डोक्यात होतं तेव्हा मी चालू केलं. पण फॉर्च्युनेटली माझ्या आनंद त्याच्याबरोबर म्हणजे आनंद आला त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याचा स्कोप जास्ती मोठा झाला, अजून लोकांपर्यंत ते पोहोचलं. महेश काळे आला त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचलं. असं जर ही शास्त्रीय संगीताची धुरा थोडीशी अजून काही लोकांनी मुद्दामून मनावर घेऊन, असे प्रायोगिक नाटकं करतोच ना आपण, म्हणजे प्रायोगिक काय आणि व्यावसायिक काय, पण मिनिंगफुल थिएटर ज्याला आपण म्हणू, की प्रत्येक गोष्ट फक्त हसण्याकरता असेल किंवा हे नाही, काहीतरी एक वेगळा विषय म्हणून ना, म्हणजे मला काही त्याच्यामध्ये परत वाद निर्माण नाही करायचा, नुसती एक गोष्ट म्हणून. तसं काही गोष्टी असतात ह्या प्रेक्षकांचं किंवा रसिकांचं त्यांना प्रबोधन करण्याकरता असाव्यात, की त्यांना काहीतरी त्याच्यातनं व्हॅल्यू ॲडिशन मिळेल, की हो आज मला कळलं की गाणं कसं ऐकायला पाहिजे, अरे भाग्यश्री हा असा असतो का, असा पण असतो का, इथपर्यंत जरी थोडासा नुसतं भाग्यश्री एवढा जरी विचार डोक्यात आला किंवा जय जयवंती, तरी पण मला असं वाटतं की खूप मोठा पल्ला गाठला असेल मी आयुष्यामध्ये. तर मला असं वाटतं की इथून पुढचं जर काही एक स्वप्न असेल ना, तर ते ह्या पद्धतीचं असायला पाहिजे की किती लोकांना म्हणजे आमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. तर एवढ्या लोकांनी आज शास्त्रीय संगीत ऐकलं किंवा त्यांना ते कळलं, तर ते प्रबोधन करणं असं मला वाटतं की आता पुढच्या काळाची गरज आहे. आत्तापर्यंत संगीत नाटक आम्ही पोचवलं आणि इथून पुढेही पोचत राहू. जसं आता तुम्ही सांगितलं आनंद काकांनी पणशीकरांनी पण मत्स्यगंधा केलं, ती छान तरुण मंडळी अजून पुढे एक वेगळा संच उभा राहिला, अशीच अजून प्रत्येक गावागावामध्ये जर ही चळवळ उभी राहिली तर संगीत नाटक म्हणजे काय, शेवटी क्लासिकलमधनं आणि आपल्या सगळ्या जे संगीत उपलब्ध होतं त्याच्यातनंच ते पुढे आलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते परत लोकांपर्यंत पोहोचलं की ह्याचा ऍक्सेप्टन्स पण वाढेल. क्या बात. आनंद, तुला काही बोलायचं बोल, क्लोजिंग रिमार्क्स. नाही, राहुलने आता चांगलं सांगितलं. कारण शास्त्रीय संगीत जसं म्हणजे काय होतं की आम्हालाही नाट्यसंगीत, अभंग हे गायला खूप आवडतं, ते चांगलंच संगीत आहे. आणि फक्त त्याच्याच बरोबर कोर क्लासिकल म्युझिक पण लोकांनी ऐकावं असा आमचा प्रयत्न असतो. म्हणून आमच्या मैफलींच्या मध्ये सुद्धा आम्ही एखादा राग असेल, एखादी बंदिश असेल तर ती आवर्जून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मी मगाशी सांगितलं तेच बेसिकली की ते फक्त त्याला आपण असं कधी कधी साचेबद्ध करतो की हे नाट्यसंगीत आहे, हे शास्त्रीय संगीत आहे आणि मला हे आवडतं आणि हे आवडत नाही, असं काही नाही आहे. ती सगळेच फॉर्म्स एकमेकामध्ये असे मर्ज झालेले आहेत थोड्याफार फरकाने. आणि शास्त्रीय संगीत सुद्धा
कशा प्रकारे प्रेझेंट केलं जातं याच्यावरही ते कोणाला किती आवडतं हे अवलंबून असतं. तर तसं आमच्या परीने आम्ही प्रयत्न करत असतो. अजय उमेश काणे म्हणतात, शास्त्रीय संगीत न आवडणाऱ्याने आनंददादांचं पिया बिन ऐकलं की शास्त्रीय संगीत त्याला आवडणारच. नाही, मी अजून एक सोपी युक्ती सांगतो की माझं ऐकण्यापेक्षा भीमसेनजींचं ऐका, त्यांचं ऐका, नंतर वसंतराव देशपांडेंचं ऐका. त्यांची गाणी मगाशी राहुल म्हणला तसं खरंच आहे की ते शास्त्रीय आहे, पण त्याच्यात ते इतका भाव सामावलेला आहे. परत परत हे पण आहे की शास्त्रीय संगीतात भाव नसतो असं नाही. आपल्याला कधी कधी वाटतं की फक्त भक्ती संगीत म्हणजेच त्याच्यात भाव लागतो, तसं नाहीये. तर या दिग्गजांची आपण गाणी ऐकली की आपल्याला कळतं की शास्त्रीय संगीतातला भाव कसा असतो आणि तो त्यांनी कसा ओतलेला आहे. तर माझ्यापेक्षा सुद्धा त्यांची गाणी ऐकलीत तर अजून पटकन गोडी लागेल. आपण संगीत सौभद्राच्या निमित्ताने हे फेसबुक लाईव्ह अरेंज केलं होतं. राहुल आणि आनंद दोघांनी सांगितलं की अँकर कुणी नको, तर त्यांच्या सांगण्याप्रमाणेच मी मला काही मुलाखत वगैरे अशी घेता येत नाही, पण मी एक रसिकांचा प्रतिनिधी, तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इकडे बसलेलो आहे आणि तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. काही चुकलं असेल तर मला तुम्ही माफ करा. मी दोघांनाही एक एक पद गायची विनंती करून मग आपण हे फेसबुक लाईव्ह एकत्रच घेऊ ना. हो चालेल ना, चालेल. शेवटी मी फक्त मुद्दा म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून नाही, पण आम्हीचे त्याच्या सगळ्या टीमचे खूप मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण आत्ता ही खूप गरज होती की एक चांगली क्रिएटिव्ह स्पेस निर्माण व्हायला पाहिजे. आणि खरोखर फॉर एक्झाम्पल जेव्हा झी चालू झाला होता, झी मराठी, तेव्हा ती कोणची रे हे झाली होती, सगळ्या लोकांवरती तो कार्यक्रम केला होता, नक्षत्रांचे देणे. तेव्हा ती एक क्वालिटी त्या चॅनलनी एक आम्हाला दिली, त्याच्यामुळे त्या पुण्यावरती आज पण ते लोक बघतात. तर तशा पद्धतीचं मला वाटतं की आता ज्या पद्धतीने लोक स्मृतिगंध फॉलो करतायत किंवा जी क्वालिटी आहे, ज्या पद्धतीची गाणी ही लोक शेअर करतात ती खूप चांगली आहेत आणि मी पण नेहमी फॉलो करतो, मला पण त्याचे नोटिफिकेशन्स येतात. तर त्यामुळे माझे खूप खूप अभिनंदन. आम्ही माध्यम खूप चांगलं निवडलेलं आहे तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून. हल्ली लोकांना टीव्ही बघण्यापेक्षा सुद्धा इंटरनेटकडे लोक जास्त पटकन वळतात आणि त्याच्यावर अशा प्रकारच्या संगीताचा असा प्रसार होणं खूप आजची गरज आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. काय म्हणायचं, मगाशी एक टाळं बोलायची फरमाईश आली होती, त्यामुळे करतो. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. जनसेवे पायी काया झिजवावी, जनसेवे पायी काया झिजवावी, काया जनसेवे पायी काया झिजवावी, जनसेवे पायी, जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी, ताल देऊनिया, ताल देऊनिया बोलतो मृदंग, ताल देऊनिया बोलतो मृदंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग,
देवाजीच्या दारी आज रंगला भंग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू.